बघ ना यार, नुसत्या बोरिंग रील्स आहे. सध्या कोणी काही क्रिएटिव्हिटीने रील्स बनवतच नाही यार इंस्टाग्रामवर, आहे ना. मग एक काम करा, नेटफ्लिक्स ऑन करा, आपण मिसेस मूवी बघूया. खूप हाईप मध्ये. मिसेस मूवी? माझी मिसेस इथं बसलेली असताना दुसऱ्यांच्या मिसेस बघणं योग्य आहे का? खरंच मूवी बघायची, लावा पटकन. हॅलो, हा लोन, हा सांगा ना काय प्रोसेस करायचं. अपफ्रंट प्रोसेसिंग फी? बरं बरं ठीक आहे, मी पाठवतो. मला तुमचा एम्प्लॉय आयडी कार्ड पाठवा ना. आता काय झालं? लोनचा विषय कुठून आला? अगं आपलं लोन अप्रूव्ह झालंय, पण आहे ना ते मला असे बोलताय की अपफ्रंट प्रोसेसिंग फी तुमच्या पर्सनल जीपे वरती पाठवायला सांगतायत ते मला. अपफ्रंट प्रोसेसिंग फी, ते पण जीपे वरती? हा तर ना नक्कीच स्कॅम आहे. पुन्हा तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवतंय. तसं नाही ग, त्यांनी एम्प्लॉय आयडी कार्ड सुद्धा पाठवलंय मला व्हॉट्सअपला. सगळं जेन्युइन वाटतंय. आधी फोन कट करा. हे बघा प्रीतू, कोणत्याही लेजिट फायनान्स कंपनीना आपले एम्प्लॉय आयडी कार्ड व्हॉट्सअपवर बिझनेस पर्पज साठी शेअर करत नाही. आणि हो, पर्सनल जीपे नंबरवर सुद्धा अपफ्रंट प्रोसेसिंग फी नाही मागत. ही पूर्णपणे फसवणूक आहे. अरे बापरे, हा तर खरंच स्कॅम निघाला प्रिया. मी स्वतःला किती हुशार समजत होतो. हुशार तर ते स्कॅम वाले निघाले. त्यांनी त्यांच्या गोष्टीत तुम्हाला फसवलं आणि ते तुम्हाला बिलकुल समजलं नाही. मी खरंच वेड्यात निघालो होतो. पण आता एक काम करेल, पुढच्या वेळेस जर कधी काही लोन घ्यायचं असेल ना, मी नक्की तुला विचारेल. तुझा सल्ल्याशिवाय मी कुठलंही लोन ऍप्लिकेशन युज करणार नाही. जर तुमच्यासोबत पण फसवणूक झाली असेल तर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन वरती फोन करा किंवा www.cybercrime.gov.in वर तुम्ही रिपोर्ट करा.